का व कुठं चालल्या दोघी मायली की? हां काऊन शाळा गिराणी लागली काय व? आरू शाळेला लागली काय? जात नाही का शाळेत? आजकाल तर माझ्या घरी येऊनच नाही राहिली मी पोरगी जया. त्या मना केलं का इले यायला माझ्या घरी? नाही तर ये माझ्या घरी खाये पे हां जेवे नाश्ता करे तिथं झोपून राहे. आता येऊनच नाही राहिली. मच्छा पोट्टा बल्ली आठवण काढते हिची. काकू मी जातो ना शाळेत जातो. मी पुस्तक आणायला चालली आज. पुस्तक शाळेची बॅग माझ्या बाबांना पैसे दिले. जाय म्हणे घेऊन ये म्हणे. आता आई ना मी आम्ही दोघी जणी चाललो आता. हो बाई तेच तर म्हणून राहिली शाळेत जा लागते म्हणून. शाळा लागली ना सारे लेकरं चालले जाताना दिसून राहिले. आता काही जाते ना काही नाही जात. आता 2-4-8 दिवस तर असंच राहते हय गय नी रे. अबा गुंफाबाई रोज शाळेत जाते ते शाळेगिरीची हय गय नाही करत नाही पोरगी. पण ते आता घ्यायचंच आहे ना सामान सुमान तिचं अजून. हो बाई हय गय नाही करा लागत. इले मग इथंच टाकलं काय व का तिकडे बाहेर गावी टाकलं? मग इथंच टाकलं ना हो बाई गुंफाबाई इथंच टाकलं. आता ते माझ्या पुतणीचं लग्न गिगन जुळलं का नाही त्याच्यातच होते सारे घरातले. हां आमच्या घरात तर असं आहे आमच्या घरातल्यापेक्षा तिकडली जास्त फिकर आहे बाई पुतणीची. स्वतःच्या पोरीची स्वतःच्या बायकोची फिकर कमी आहे. पुतणीची भावाची हेच फिकर जास्त आहे म्हटलं आमच्या घरी. अहो हो मी ऐकली होती व एक गोष्ट त्या पुतणीचं लग्न जुळलं म्हणून. का व म्या पोरगं पाहिलं ते त्या दिवशी आलं होतं तर ती पुतणी आणि ते पोरगं तेच वय काय माहित नाही मला लग्न जुळलं ते. पण हे दोघं जण त्या तिथं शाळेजवळ होते बाई उभे. ती पोरगी इथं होती व तिथं. काय नाही व माई पोरगी कायली गेली आणि तेच कायली गेली. तो पाहुणा आला नाही की इथं अजून. ते फक्त आता 1-2 डावाले तेच ते घरी चाले शाळेगिडे जवळ. अजून कोणाला पाहिलं असं तुम्ही? नाही कोणाला नाही पाहिलं मी. काय ओळखत नाही काय व. त्या पुतणीले वळखतो त्या पोरीले वळखतो. आता तो पोरगा कोण आहे मला माहित नाही. पण हे होती हेच कपडे होते इले. हवारू हे काकू म्हणून राहिली खरं बोलून राहिले काय? खरंच कोणा पोराला भेटायला गेलती हे मीरा आणि तू गेलती म्हणते तिच्यासोबत कोण होय? कुठं आई हे काकू खोटी बोलते. त्या काकूला काय माहित आहे? अजून कोणी असं आम्हाला नाही. मी काय गेली आणि मीरा ताई बी नाही गेली. कोणीच नाही गेलं. हे काकू काय बी बोलते. माय जया तू पोरगी आतापासून किती खोटी बोलते हो एवढीशी असून. हां किती समजते हो तिले. मोठी झाल्यावर किती चालू होईल होय. माय गुंफाबाई हे पा तोंडावरून बोला जराशा. चालू गेलो नका म्हणा माय पोरीले. माय पोरगी का तुम्हाला चालू दिसून राहिली? एवढीशी पोरगी आहे मी लहानशी आतापासून अशा म्हणता तुम्ही. मोठी झाल्यावर चालू होईल. हां तुम्हाला काय जेवण माहीत? म्हणजे एवढंसं हे म्हटलं तुम्ही अजून कोणाला पाहिलं असं म्हणून माय पोरीला राहिलं आणि ते म्हणून राहिले तर तिला खोटं म्हणताय अजून. तिलाच खोटं पाडून राहिलं तुम्ही आणि चालूही होईल म्हणता अजून. आतापासून माय पोरीला असं बोलता काय? आता तुम्ही होय म्हणून ठीक आहे नाही तर अजून कोणी बाई असती ना तर मी भांडण केलं असतं कडे. आता पाय बाई आता मी पाहिलं तर येईलच. पण आता नाही मान्य करत तर नका करू बापा. मला काय जाते मला दिसल्या म्हणून म्हटलं. ते पोरग होतं बाई गाडी होती त्याच्याजवळ आणि ते तुझी पुतणी होती आणि हे तुझी पोरगी होती. आणि बरं यायच्या जवळ तो श्याम नाही का श्याम ट्रॅक्टरवाला तो आला होता. विचार जो त्याले विचार तू जाऊन. मला जर खोटं असेल का नाही जाऊन विचार त्याले. काय नाही काकू कायले खोटं बोलून राहिला ना. माझ्या आईला काही सांगून राहिला तुम्ही. हां माझी आई मला मारते ना मग घरी गेली म्हणजे. काऊन असं बोलता खोट्या नाट्या? काही बी बोलत राहता. आम्ही कायले गेलो होतो तिथं. एवढा काय म्हणते तर मी तुमच्या घरी येतो माझ्या लाड करता सारं करता आणि माझ्या आईला खोटं बोलून काय सांगता तुम्ही? म्हणजे मी मार खाऊ काय? पाय कशी बोलते तुझी पोरगी आहे जया. आतापर्यंत भल्ली गरीब होती हे. ह्या वर्षात जराशी मला वाटते त्या पुतणीसोबत रवरव झाली अशी. नाही तर पहिले तुझी पोरगी बोले नाही का एवढी. नाही तशी राहते गीते हे तिच्यासोबत. पण ती पोरगी अशी नाही काही का कोणाला भेटायला जाईन कोणासोबत बोलन. आता बाई आमचं पटो नाही पटो पण जे माई पुतणी आहे ते अशी पोरगीच नाही आहे. आता तुमच्या घरातलं बाई तुम्हाला माहीत काय कारस्थान आहे काय नाही तर. आता आपल्याला काय माहीत. आता ते पोरग लगन जुळलं ते होय काय अजून कोणी होय तिच्या वैकी पायकीचं असू शकते पहिलेच काही इकडे. आता आपण काय म्हणावं बाई. आता पोरायचं काय सांगता येते. नाही हो माई पुतणी नाही आहे अशी. आजपर्यंत म्हटलं मी तिले इकडचा पाय तिकडे नाही पाहिला म्हटलं तिचा. लय चांगली पोरगी आहे ती. भले मी तिच्यासोबत बोलणार नाही मला तिचं पटणार नाही पण मी असं वाईट नाही बोलू शकत तिच्या बाऱ्यात. म्हणजे खोटं नाटं नाही बोलू शकत बापा. कशी असो ते हा आणि मी कशी असो पण मी अशी नाही बोलणार. कारण का मला माहिती आहे मी पुतणी कशी आहे तर. बरं बापा आता जाऊ दे. जा तुम्ही दोघी मायले की चालल्या म्हणतात. काय करू आता मी म्हणून तरी काय करू तुम्हाला. हां सांगितलं तर कोणी ऐकत नाही आणि मग काही झालं म्हणजे मग म्हणते का पाय म्हणते असं झालं तसं झालं. अहो गुंफाबाई खराब नका लागून घेऊ तुम्ही. मी काही तुम्हाला गलत नाही म्हणून राहिली. आता कसं असते बाई ज्याच्या घरचं जसं असते तसं त्याला माहीतच असते. आता माई पुतणी कशी आहे माई पोरगी कशी आहे माहीतच आहे. आता तुम्ही आज माई पुतणीले म्हटलं उद्या माई पोरीले म्हणाल. हां आमच्या घरच्या पोरी अशा आहे काय? आता तुम्ही काही असे खोटे नाटे आरोप लावाल. आता बरं झालं मलाच म्हटलं तुम्ही. तिच्या काका गिकाले म्हटलं असतं तर काय भाव पडलं असतं भांडण गेलं असतं ते ना तुमच्यासोबत. आता पाय बाई आता तू माझ्या जवळची आहे जया म्हणून मी तुला म्हणून राहिली सांगून राहिली. सांगणं जर गुन्हा आहे तर मग तर काही अर्थ नाही आहे. कोणाला सांगून नाही कोणाला बोलून नाही. त्याच्यापेक्षा नाही बोललं तोंडाला कुलूप लावलं ते पुरते.
नाही सांगत बापा, आता याच्यानंतर कोणी सांगत नाही कोणाले. असं खोटं नाटक सांगून आमच्या घरी आम्हाला मार खाल्ला होता काय हो काकू? मी कायले खालेलो बापा? तू तर हातोहात खोटी बोलून राहिली एवढीशी असून. हा, 1.5 फुटाची नाही तर एवढी खोटी बोलून राहिली. मोठी झाल्यावर किती खुशी हो बापा. आई चल बरं इथून, दुकान बंद होऊन जाईल. तर गोष्टी ऐकायला आवडून राहिल्या का तुले? म्हणून नाही जात मी या काकूच्या इथं. हो चल ना, तर येतो गुंफाबाई. हो बापा, जा दोघी मायले की जातात. असं आहे बाई, आताच्या जमान्यात खरं काही खपत नाही, खोटच खपते. खोट्यालाच भाव आहे सारा. हा, आपण खरं सांगायला जाऊ कोणी तर लोक भरोसा नाही करत. आणि मग म्हणते झाल्यावर सांगितलं नाही बापा म्हणते. काय सांगा नो कोणी, म्हणून लोक सांगायला नाही पाहत. गेली काय सोनक्यावानाची इच्छा तिथं तिच्या इथं लावायचा सांगा इले. हा, चांगल्या माणसाला कलंक लावता येते लोक इले. हवा अरू खरी म्हणून राहिली होती काय ते काकू? हा, खरी बोले काय ते? ही गोष्ट खरी आहे काय? तू न मीरा गेली होती काय कोणा पोराला भेटायला? कोणाला भेटल्या होत्या तुम्ही? हवा आई, ते काकू खोटी बोलून राहिली. आम्ही कोणा पोराला भेटाल? तू सांग मला, मीरा ताईचं तर लग्न जुळलं त्या भाऊजी सोबत. मग भाऊजी येईन काय तिथं? भाऊजी तर आले असते तर घरी आले असते. इथं काय नाही येईन शाळेजवळ. आणि मीरा ताई तर कोणासोबत बोलतच नाही. आणि आई, मी तुला प्रत्येक गोष्ट सांगतो ना व. मग आता काही तुझ्यापासून लपवली असती काय? मी आता काय सांगा बाबा, काय आहे ना काय नाही तर. आता त्या श्याम भाऊला विचारून पाहतो ना मी, काय आहे ना काय नाही तर. माहित तर पडते. त्यानं पाहिलं म्हणते ना, तो होता म्हणते तिथं. आई, तो श्याम काकाई जर खोटं बोलला तर मग? असे कसे सारे जण खोटे बोलन? सगळेच खोटे नसते बोलत. त्यानं जर म्हटलं बाई, लक्षात ठेवतो तू अरू, त्यानं काय म्हटलं का ह्या कोण्या पोरासोबत बोलत होत्या, तर मग काही तू खैर नाही. तूही नाही, तुझ्या त्या बहिणीची नाही आहे. आई नाही ना व, मी खरंच बोलून राहिली ना. मी कायले खोटं बोलू? कुठंच नाही गेलो आम्ही. फक्त माहिती आहे का, त्या दिवशी मनेरीवाला आला होता ना गावात, तर त्या मनेरीवाल्या जवळून सामानच घेऊन राहिलो होतो. तर तो काय म्हणे, बाई म्हणे माझ्याकडे सगळं सामान नाही आहे म्हणे, मी 2-3 दिवसांनी येतो म्हणे. तर म्हणून मग आम्ही घरी येऊन गेलो. बरं चाल बरं, आता चल. आता माहित पडते याच्यानंतर कधी असं झालं तर मग सांगतो तुले. होतच नाही बाई, असं होतच नाही. अशानं ही बाई बदनामी करून टाकन गावात. तिची तर करणच करण, तिच्याबरोबर तूही करण. तिचं तर आता लग्नच होऊन राहिलं, तिची होणार नाही. पण तू तर आता लहान आहे. आतापासून जर तुझी बदनामी झाली तर गावातच राहा लागते तुला. लाईनाची मोठी गोष्ट नाही तर काय म्हणून लोक तुले. जाय बाई, मी बाबाला सांगून दिला आता. अशी काहीची काही बोलू नको मला तू. ते काकू काही सांगून राहिली आणि तशीच तू मला बोलून राहिली. चल आता. मला म्हणते काय बोला लागते म्हणते फोनावर एवढं म्हणते. भल्ली बोलतो म्हणते तू म्हणते. अन घरातलं सांगतो असं तसं. मग भल्ली बोलते बा. मला काही भल्ला लपू लपू बोला लागते माझ्या आईच्या. आता मी इकडे अंदरच्या खोलीत आली म्हटलं बोलायसाठी. काऊन मामीजीला समजत नाही काय का? आता लग्न जुळलं म्हणजे पोरगण पोरगी बोलतच असते बा. फोन देते तर कायसाठी देते? आता सारे लोकच बोलून राहिले एकमेकासोबत परिचय झाला पाहिजे असं तसं म्हणून. काही समजत नाही माझ्या आईले. काय करू आता? किती बोलाव तिने, किती म्हणा. बरं बाबाई म्हणते, बाबाई सांगते बरं. सारे लोकच बोलते म्हणते, बोलू द्या लागते म्हणते. काय होते म्हणते? थोडे दिवस मीरा, झालंच आता. थोडे दिवस थांब, मग बोलणारच नाही. आता आई बाबा होई तर बोलतेच. तेच तर. कधी कधी एवढं जीवावर येते मला, एवढा राग येते कधी कधी. आता काय करू, मला असं लपून बोलल्यासारखं बोला लागते. नाही तर तुम्ही सांगा, एखादी गोष्ट आपण आपल्या आईला सांगू शकतो. आता तुम्ही पैसे दिले, ही गोष्ट मला सांगता आली असती ना. पण माझी आई मला अजून बोलली असती, त्याला घरी नाही येता आलं काय? आणि मग काय म्हणते, कोणाजवळ नाही देता आले काय? तुलाच कोण बोलावलं आणि बाहेर बोलावलं, मग लोकांना पाहिलं तर असं तसं लय बोलते माझी आई. घेतले का मग पैसे? काय म्हणे मग मामाजी? घेतले कुठं माझ्या हातानं? मी थोडी दिले पैसे. मी काकाजवळ दिले, काकाजवळ नेऊन दिले चुपचाप. आणि मग काका आले, काकानं मग बाबाला दिले. बाबा म्हणे नाही पाहिजे म्हणे. मी म्हणे ते इथून शांताराम काकाजी नाही काय, रुपाली ताईचे बाबा, तिथून घेतले बाबानं पैसे. तर म्हणे हाय म्हणे माझ्याजवळ म्हणे आता म्हणे. तर मग काका म्हणे नाही म्हणे दादा म्हणे, पेरणी गिरणी लागल असं तसं करून. मग काकानं माझ्याजवळचे वय असं तसं म्हणून दिले. मग चला घेतले, हेच तर लय झालं आता. नाही माझ्या बाबा कधी घ्यायलाच नाही पाहत. माझ्याजवळचे तर पैसे नाही घ्यायला पाहत. नाही म्हणते पोरीचे पैसे घ्यायला लागत म्हणते. अडी अडचणले घ्याच लागत असते. कोणा जवळचे घ्या लागते अडी अडचणले? काय होते घेतले तर? जाऊ द्या ना, आता झालं ते झालं. घेतले ना आता. झालं, तुमची झाली का मग आता तयारी लग्नाची? मग आता काय काय राहिलं घरचं करायचं? भरपूर काही तर व्हायचंच असेल. तुमच्या घरी तर कोणीच नाही करणार. नाही, काहीच ते झालं माझ्या घरचं. मी तर आता धंद्या पाण्यावरच गुंतलो आहे. आता पाहू, बाई आली म्हणजे बैले बोलावून घेईन जरासं. आणि मग आत्या आहे, आत्याला बोलावून घेईन. आत्या आली म्हणजे सगळं सांभाळून घेते. तिचं काही टेन्शन नाही आहे. बहीण येते आणि आत्या येते, दोघी जणी. मग काय काय करायला लागते ते बाया बाया करून मग काय काय सामान आणायला लागते काय नाही. 2-4 दिवसाच्या पहिले येतील त्या. आता तेही त्याच्या घरचं पाहा लागते ना. आणि इथं एवढ्या मोठ्या घराचं मला शक्य नाही होत करणं काही. आम्हाला तर आतापासूनच करायला लागते. आमच्या घराला कलर द्यायला लागते. आमचं घर तर मातीचंच आहे, तुम्ही पाहिलंच आहे. आमचं घर मातीचं आहे ना बाबाचं, तर लय करायला लागते ह्या घराचं. आणि आता पावसाळा लागला म्हणजे तर लयच करायला लागते. इकून माती सांडते, तिकून माती सांडते. घर सारवा लागते, घराला कलर द्यायला लागते. लय करायला लागते. आणि मग आई करतच राहते म्हणून एवढं बरं तरी दिसते. नाही तर सगळं आमचं घर पडून गेलं असतं आतापर्यंत. आणि बाबा म्हणे बांधतो म्हणे. मग आई काय म्हणते, बाई कायसाठी बांधता आणि कोणासाठी बांधता? एकटीच तर पोरगी आहे, तिथं चालली जाईन घरी. आणि कायले पाहिजे दोघाले लय मोठं घर? अशी बोलते माझी आई. नाही, निदान कसं आहे, 2 खोल्याचं तरी बांधून घ्यायला पाहिजे. आता हे मातीचं घर झालं, जुनं झालं.
हे कसं आहे काही दिवसानं पूर्ण येऊन जाते आणि पडलं म्हणजे मग एखाद्या दिवशी अंगावर येऊन त्याच्यापेक्षा हे पूर्ण पाडून 2 खोल्या बांधून घ्यायला लागते तिथं. तसंच म्हटलं होतं माझ्या आईले, पण माझी आई ऐकते कुठं? माझी आई नाही ऐकत, कोणाच्याच मनाने नाही ऐकत माझी आई. आता माहित पडते बा तुमच्या मनाने ऐकून तर ऐकून. वा वा, जवायच्या मनानं तर ऐकणारच आहे. आता मी म्हणून ना मामाजीले बांधून घेऊ म्हणा आता दिवाळीत ह्या 2 खोल्या आणि बस. अरे नसन म्हण कोणाला गरज, नाही तर नाही पोरग नाही म्हणून काही घर नाही पाहिजे का म्हणून राहिले, म्हणून मग बांधून देईन त्याइले. तुम्ही बांधून द्याल काय? हा मी बांधून देईन, काय झालं त्याच्यात बांधून दिलं तर. तुमचं घर तर लय मोठं आहे म्हणते. हो सांगितलं असं ना तुझ्या आईनं बाबांना सांगितलं नाही का तुला? सांगितलं माझी आई बी म्हणे, आणि माझी काकू आहे ना, काकू बी म्हणे मस्त घर आहे म्हणे, रुपालीचं म्हणे भल्ला मोठं घर आहे म्हणे. हा वरतं खाली, म्हणून तर माझ्या काकूचं मन पिसलं होतं तिच्या बहिणीसाठी. म्हणूनच म्हणे ते म्हणे वयाच्या बरोबर भरत नाही म्हणे हे म्हणे, तर शुभांगीला देऊन टाकू म्हणे तिथं, ते बरोबर भरते म्हणे सगळं पाहून, अशी म्हणे माझी काकू. हा मला म्हटलं होतं म्हणे ते पोरगी करून घ्या म्हणे शुभांगी नावाची, त्या काकूची बहीण. मी म्हटलं नाही, एकदा माझी पोरगी पाहिली ते मी पसंत केली म्हटलं. हा जर त्या पोरीनं नाही म्हटलं ना म्हटलं तर मी आता लग्नच नाही करणार म्हटलं. पण मी दुसऱ्या पोरीसोबत लग्न करत नाही म्हटलं, मी असं स्पष्ट सांगितलं होतं. म्हणून तर मी तिथपर्यंत आलोच होतो. आलो आणि पोरगी नाही पाहिली म्हटलं मी कशी आहे तर ती, अशी आहे का तशी आहे, साडी गिडी घालून उभी होती पोरगी. तुझी काकूच बोलून राहिली होती समोर. मग मी त्या काकूला म्हटलं नाही म्हटलं मला करायची नाही आहे, आणि मी त्या पोरीला हो म्हटलं आहे, बस तिच्यासोबत मी लग्न करणार आहे म्हटलं. हा मग त्याच्यानंतर माझी काकू आली होती आमच्या घरी, भल्ली भल्ली बोलत जाय, आणि म्हणे एवढ्या मोठ्या पोराला देऊन दिली पोरगी नसन तसं. मग आई म्हणे म्हणे काय होते म्हणे, दिली तर दिली म्हणे, चांगला आहे म्हणे पोरग म्हणे, माझ्या पोरीच्या नशिबाने जे होईल ते होईल म्हणे, अशी म्हणे मग माझी आई. सांग इथे येऊन बसली हे, हा ह्या एवढ्या अंधारा कुंधारात ह्या खोलीत सामानाच्या, हा कानात घेतला भोपू बसून आणि बस येऊन बसली इथं. काय करावं बाई या पोरीचं, फोना पाहिजे पागल होऊन गेली जशी काही. हा म्हणून म्हणते बाई पोरीचे जास्त दिवस लग्न ठेवणंच नाही पुरत, जुडलं इकून का तिकूनच करायला पुरते. काय बरं तिकडे इथलं एवढं मोठं सवान जागा सोडली आणि हे इचू काट्यात येऊन बसली इथं. बरं ठेवतो मी. अरे मीरा मीरा थांब ना. तू इकडे काऊन मला पाहून हापापली काय? हा तू सांग, मस्त बोलून राहिली तू, बोल ना अजून, काऊन ठेवला फोन, बोल बोल. तुला बोलायला काही मनाई केली का बाबा आम्ही? हा एवढं हे इचू काट्यात येऊन बसली व इथं, तिकडे सवान जागा सोडली, एवढं मोठं घर सोडून दिलं, इथं याची काय गरज होती तुले? एवढं लपून एवढं चोरून काय बोलायला लागते असं? सांगू काय त्या पाहुण्याला आता फोन करून का फोन म्हणून घेऊन जा म्हणून तुमचा? डोकं दुखून राहिले इथं, लग्नाले कमी दिवस राहिले, तुले घरातले कामं नाही दिसून राहिले. हा मग गेली म्हणजे कोण म्हणून तुले कामं कर म्हणून? पण जरासा हातभार तर लावला. किती कामं पडले आपल्या मागं, घरादारातले वावरा शेतातले, इकडे पेरण्या येऊन गेल्या ते बाबा तिकडे जाऊन राहिले. हा काल मी त्या शांता काकूच्या वावरातून तूर लावून आली, एवढी थकून भागून आली तर स्वयंपाक नाही केला होता. त्या जाऊ दे म्हटलं बा, नाही केला तर नाही केला, पण आता आता तर जाण बिचारी जराशी 10-12 दिवसासाठी अशी करतो काय? आई करतो ना मी, करतो ना, कोण अशी करतो? तू एवढे काम करतो तरी करत नाही करतो. मीरा हो मीरा. हो आली व इकडे आहे, इकडे आहे तुमची पोरगी लाडाची. चाल ना आता, ते बाबा बोलावून राहिले ना, इथंच बसली राहतं काय? चल आई येतो मी जराशी अंगावर पाणी घेऊन, माझी अंघोळच व्हायची आहे, बाकी तुम्ही. सकाळीच पासून अंग नाही धुवत, पाय नाही धुवत, उठली का बसली खुर्चीवर जाऊन. हा थोडीशी नको वाटून घेत जाऊ तू, म्हणून बोलतो मी. बोलतो तर माझ्याच तोंड दिसून पडते, पण आपलं दिसते काय? आपण काय करतो? अशी करे काय तू? हा ह्या 8-15 दिवसात तर अशी करून राहिली बापा, का जसं काही तुझंच लग्न जुळलं. जगात तर कोणा पोराचे लग्नच नाही झाले, ते एकटीच झालं फक्त. अवाई मगानी मी कपडे नेऊन ठेवले आणि चालली होती की आंघोळीले, तर तेवढ्यात फोन येऊन गेला. फोन आला तर मग आता तू सांग, मी फोन नेऊ का तिथं? फोन तिथं नाही नेऊ शकत होती, पण निदान सांगू तर शकत होती का, येतो बा मी आंघोळ गिंगोळ करून, आंघोळ करतो, जेवण करतो, स्वयंपाक पाणी करतो, आणि मग त्याच्यानंतर लावतो फोन. कोणत्या पाहुण्याला कामं नाही काय बेटे? कामाला जात गीत नाही काय? दुकानावर एवढे माणसं आहे त्याच्या, एवढं मोठं दुकान आहे त्याचं, आणि ते घरीच बसले राहते काय? आई जाते ना दुकानावर नाही बोलते माझ्यासोबत, तिथं काही त्याला काम करायला लागते काय? तिथं खुर्चीवर बसलीच राहते, म्हणून मग माझ्यासोबत बोलत राहते. हो कामं नाही धंदे नाही, आता बोलान मार, मग लग्न झाल्यावर बोलान नाही काहीच, मग बसत जाण उगे मुगे. मग बोलासाठी ठेवा काही, सारा आताच बोलून घ्या तर मग काय बोलत जाण. ये लवकर अंगावर पाणी घेऊन, ते बाबा बोंबलून राहिले तिकडे. हा येतो 2 मिनिटातच येतो, तू चाल समोर. बरं झालं फोन चालू नाही होता, नाही तर येणं सगळं ऐकलं असतं आता आई काय काय बोलते म्हणून. नाही काय किती बेकार वाटलं असतं यायला आता, काय ना मीराची आई अशी बोलते. मग किती खराब लागलं असतं त्याला. बरं झालं ना फोन काटून टाकला ऐकून. त्याला असं वाटते का चांगलंच बोलते तर राहू दे ना म्हणते, फोन चालू राहू दे. आई तर माहिती अशी बोलते, कधी कधी अंदामंदात तर शिवाय देऊन देते, आणि मग हे ऐकून शिवाय तर काय म्हणून सासू शिवाय देते म्हणून, सासू देते तर हे देत असेल म्हणून. मला तर बापा शिवाय नाही येत, अजून एक शिवाय देत आहेत मला कशी असते तर. चल मी आंघोळ करतो आणि जातो, नाही तर सगळ्या शिवाय मला खा लागणार आगायच्या. मोठे बाबा मीरा ताई कुठे गेली? असं ना बाई अंधार, काऊन काम होतं का तुला मीरा ताई सोबत काही? हा मीरा ताईले मला पुस्तक आणले कोणी दाखवायचे होते,
शाळेचा ड्रेस, दप्तर सगळं आणलं मोठे बाबा ना. असं असं दुकानातून आणलं काय? हा दुकानातून आणलं ना. लय पैशाचं झालं बाबा ना. एवढे मोठे पैसे दिले होते आईले आणि तेवढ्या पैशाचं झालं म्हटलं. असं असं ठीक आहे ठीक आहे. मग आता शाळा चालू झाली असेल ना का व्हायची अजून? मोठे बाबा झाली ना. कालपासून झाली शाळा चालू. पण सगळेच लेकरं नाही येऊन राहिले. काही काही लेकरं तर गावाला गेलाय मामाच्या, कोणी कुठं गेलाय. मग सगळेच नाही आले अजून. मग सगळे येईन ना तेव्हाच मी जाईन. आता नाही तर मग मी पहिले मीराताईचं लग्न होऊ देतो ना मगच जाईन. बाई मीराताईच्या लग्नाला अजून टाईम आहे 10-12 दिवस. मग तू सांग आता त्या तोपर्यंत तू काय घरीच राहशील काय? घरीच आहे तुम्ही तोपर्यंत. मग आईला म्हटलं ना मी घरीच राहतो म्हटलं तोपर्यंत. मग आई म्हणते नाही म्हणते शाळेत जाय म्हणते. मग राहायचं म्हणते घरी 2-3 दिवस म्हणते. म्हणजे मी 2-3 दिवसासाठी घरी राहू काय ताईचं लग्न असून. तुम्ही बिना मोठे बाबा उन्हाळ्यात लग्न घ्यायला पाहिजे होतं ताईचं. शाळा लागल्यावर काऊन घेतलं? बाई आता जुळलंच तर उशिरा जुळलं होतं. आता तयाऱ्या गियाऱ्या करेपर्यंत सगळ्या आता हे पेरण्या गिर नाही म्हणतात चालल्या. नाही तर लवकर उठून टाकलं असतं. आता 2-4 दिवसाची सुट्टी काढून घेतो ना. काय होते 2-4 दिवस नाही गेली तर कोणती तू कलेक्टर बनून राहील बाई? जातच नाही ना मी. आताच नाही जात. आता जर नाही गेली मी तर मग काय मी खरंच कलेक्टर बनून जाईन काय? आताच नाही जात मी. मी 2-4 दिवस कायले घरी राहू. मी आतापासून मीराताईच्या मागं राहतो. नाही बेटा असं नसते करत. आतापासून नको राहू. मग तरी 5-6 दिवस राहायचो. मग मीराताईच्या घरी गेली जायचं मस्त वरातीले. हा मी कुरडीन बनवून मीराताईची. हा बनजो. कुठं गेली होती महावीन एवढ्या वेळची? आवाज देऊन राहिलो. कोणाला भूक लागते का काही लागते? काही म्हणून गेला खा प्यायचा. हा स्वयंपाक झाला का भाचा अजून? झाला ना हो स्वयंपाक झाला ना. तुम्ही सांगा मले. मी घरादारातले सारे कामं करून स्वयंपाक करून उशीर नाही होईल मला. एकटी आहे काय? दोघी माहिली की हा ना तुम्ही? दोघी असून तुम्हाला कामं करून नाही राहिली? कमाल नाही आहे? तुमच्या पोरीची गोष्ट नका सांगू. तुमची पोरगी काय करते ना सकाळपासून. जराशे घरी राहत जा एखाद्या दिवशी ना पाहत जा म्हटलं. काय करते काय नाही तर. काय करते म्हणजे काय करते ते? सकाळपासून फोनवर आहे म्हटलं बाई. सकाळपासून उठली तेव्हापासून चहा पेली फक्त. चहा पेली ना आला फोन. जसा फोन आला तशीची तशी बाई ते सामान ठेवलं त्या खोलीत जाऊन बसली आहे म्हटलं. काय कुठं अंधार आहे तिथं? तुम्ही सांगा ते बरं आहे काय? ते बरं दिसते? हां तिला इकडे बोलायला कल्ला केलं काल. दरवाज्यात बसली होती. आता तिथून जाणारे येणारे लोक नाही काय म्हणून पोरगी म्हणून नेरी म्हणून फोनवरच बोलत राहते म्हणून असे म्हणते. आपल्या गावातले लोक तर माहिती आहे तुम्हाला. बातच नाव ठेवते. तर तिथं बसायला मना केलं तिले तर ते त्या खोलीत जाऊन बसली. हां साजरी बसली मस्त. नाही बैरी होईन काय पोरगी. कानात घालून घेतलं तिनं ते भोपू येते ना 2 कानात घालायचे. ते घालून घेतले होते. सांगा नाही बैरी होईन पोरगी. मग काय म्हणून का नाही आई मी बैरी झाली. मग करत बसा लावत बसा पैसे. मायबापाच्या जीवाले घोर मग सारा. अरे आता दिवस किती राहिले? 12 तारखेला लग्न आहे. किती दिवस आहे आता लग्नाला येईन मी? हा आता तेवढे दिवस बोलू दे ना. मग बोलन काय? मग आपण बोलायला तरसू म्हटलं पोरीसोबत तर बोलायला भेटत जाईल. मग तर तू बोलत जाशील फोनावर एवढ्याले दिवस एवढ्याले घंटे एकसारखी बोलत जाशील. मग मला म्हणा लागत जाईल एवढी नको बोलू ठेव फोन, एवढी नको बोलू ठेव फोन. मी नाही बोलत बापा एवढी नाही बोलता येत मला. काय बोलते ना काय नाही तर त्याच्यात काय बोलते मला हेच समजत नाही. येईल ह्या पोरीला एवढं बोलणंच कुठचं येते. किती बोलते बापा काय बोलते आणि काय नाही. मी तिले सांगितलं त्या दिवशी समजून बाई म्हटलं घरादारातल्या अशा गोष्टी सांगत नको जाऊ त्या पाहुण्याले. हां म्हणून असेच आहे का म्हणून हे लोक म्हणून. आणि ही पोरगी सारं सांगते घरात काय आणलं काय नाही. हां आता आम्ही काय करून राहिलो काय नाही करून राहिलो सारं सांगते. मग आई पेरायला गेली होती आणि माय बाबा वावरात गेले आणि आरू शाळेत जाते आणि पुस्तक आणते. साऱ्या गोष्टी मी ऐकत असतो तिच्या गोष्टी काय बोलते तिथं. मीराताई आली तू? पुस्तक आणले? आली काय? झालं काय अंगिंग तुनं? आण ना मग जेवायचं आता ते बाबासाठी. पहिले सांगून दे नाही तू. तुला काय सांगायचं आहे बाबाले तर सांगून दे ना एक गोष्ट. मी काय करतो काय नाही करत काय बोलतो दे ना सगळं सांगून. जसं काही ताईनं पाहिलंच नाही गावातले लोक बोलते म्हणून फोनवर. नाही सांगतो काहीले लपून ठेवतो ना तुझं. काय करून राहिली तू काय नाही तर. एकसारखी बोलत राहतं. काय बोलतं काय नाही बोलत. हां तुला मी सांगितलं घरादारातलं सांगू नको. तू या गोष्टी कर. तुला काय सांगायचं आहे तर सांगत बस. घरातलं सांगू नको. तर मी काहीच नाही सांगत आहे घरातलं. मी घरादारातलं काहीच नाही बोलत असतो. आमच्याच गोष्टी करतो म्हटलं. आता तू सांग मला घरदार हे ते ह्या तर गोष्टी लागणच ना. हां मी काय अशी म्हणतो काय माझी चांगली नाही माझे बाबा असे आहे अशा गोष्टी सांगतो काय मी त्याला. मी हेच गोष्ट आता आम्ही घर सारवतो कलरिंग करतो. आई हे तर तुमच्या बाहेर चांगलंच असते. तू अशी बोलतो म्हटलं का बस कोणी होईच नाही ते. हो माहित आहे मला सारं. ते म्हणे म्हटलं आता दिवाळीत म्हणे 2 खोल्या बांधून घेऊ म्हणे आईच्या म्हणे. त्याला म्हणे एखाद्या दिवशी घर पडलं तर म्हणे मातीचं आहे तर म्हणे ते किती फिकर करते आई. अहो बाई मी तुला त्याच्यासाठी नाही म्हणत. माझं म्हणणं काय आहे फोनवर बोल तू पण एवढंही नको बोलू एकसारखं. जरासं कमी प्रमाणात. बरं झालं असं आता सरलं असं तुमचं सरू द्या. आणा बरं जेव्हा घेवायचं आणा बरं. हा बाबा आणतो जेवायचं. मोठी आई मी बी जेवतो. हा जेव जाय ताईला आणू लाग. भाजी गिजीचं पोळीचं आणू लाग जाय. हा काम करू लागतो ना मी.